नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्राणी, पक्षी किंवा इतर आवाज असे ध्वनिदर्शक शब्द विचारले जातात. असे आवाज आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत आणि त्या आवाजाला काय म्हणतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. हे चित्र गायीचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. गायीच्या या आवाजाला आपण हंबरणे म्हणतो. हे चित्र कोकिळ्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. कोकिळ्याच्या या आवाजाला कुहू कुहू म्हणतात. हे चित्र कावळ्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. कावळ्याच्या या आवाजाला काव काव म्हणतात. हे चित्र कबुतराचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. कबुतराच्या या आवाजाला आपण घुमणे असे म्हणतो. हे चित्र पैंजणाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. पैंजणाच्या या आवाजाला छुमछुम असे म्हणतात. हे चित्र पावसाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. पावसाच्या आवाजाला आपण रिमझिम म्हणतो. हे चित्र पक्ष्यांचे आहे. आता आपण पक्ष्यांचे आवाज ऐकूया. पक्ष्यांच्या आवाजाला कलकलाट असे म्हणतात. हे चित्र घोड्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. घोड्याच्या आवाजाला आपण खिंकाळणे म्हणतो. हे चित्र वाघाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. वाघाच्या या आवाजाला आपण डरकाळी असे म्हणतो. हे चित्र म्हशीचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. म्हशीच्या या आवाजाला आपण रेकणे म्हणतो. हे चित्र कोल्ह्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. कोल्ह्याच्या या आवाजाला कोल्हे कुई असे म्हणतो. हे चित्र कुत्र्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. कुत्र्याच्या या आवाजाला आपण भुंकणे असे म्हणतो. हे चित्र नाण्यांचं आहे. आता आपण नाण्यांचा आवाज ऐकूया. नाण्यांच्या या आवाजाला आपण खळखळाट असे म्हणतो किंवा छनछनाट असे म्हणतो. हे चित्र चिमण्यांचं आहे. आता आपण आवाज ऐकूया. चिमण्यांच्या या आवाजाला चिवचिवाट असे म्हणतात. हे चित्र टाळ्यांचं आहे. आता आपण टाळ्यांचा आवाज ऐकूया. टाळ्यांच्या आवाजाला कडकडाट म्हणतात. हे चित्र गाढवाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. गाढवाच्या या आवाजाला ओरडणे असे म्हणतात. हे चित्र सिंहाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. सिंहाच्या या आवाजाला
गर्जना म्हणतो. हे चित्र मांजराचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. मांजराच्या या आवाजाला आपण म्याव म्याव असे म्हणतो. हे चित्र बेडकाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. बेडकाच्या या आवाजाला डरावणे असे म्हणतो. हे चित्र पाण्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. पाण्याच्या या आवाजाला आपण खळखळाट असे म्हणतो. हे चित्र विजेचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. विजेच्या या आवाजाला कडकडाट असे म्हणतो. हे चित्र कोंबड्यांचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. कोंबड्यांच्या या आवाजाला आरवणे असे म्हणतो. हे चित्र भुंग्याचे किंवा मधमाशांचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. भुंग्याच्या किंवा मधमाशांच्या आवाजाला गुंजारव असे म्हणतात. हे चित्र मोराचं आहे. आता आपण आवाज ऐकूया. मोराच्या या आवाजाला आपण म्याव म्याव असे म्हणतो. हे चित्र बाळाचे आहे. आता आपण बाळाचे आवाज ऐकूया. तर बाळाच्या आवाजाला आपण रडणे असे म्हणतो. हे चित्र जात्याचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. जात्याच्या या आवाजाला आपण घरघर असे म्हणतो. हे चित्र शेळीचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. शेळीच्या या आवाजाला आपण बे बे म्हणतो. हे चित्र डुकराचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. डुकराच्या आवाजाला आपण गुरगुर किंवा डुरडुर असे म्हणतो. हे चित्र तलवारीचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. तलवारीच्या या आवाजाला खनखनाट म्हणतात. हे चित्र घुबडाचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. घुबडाच्या या आवाजाला आपण गुदकार असे म्हणतो. हे चित्र ढगांचे आहे. आता आपण आवाज ऐकूया. ढगांच्या या आवाजाला आपण गडगडाट असे म्हणतो. तसेच तारकांचा चमचमाट, पानांची सळसळ, पालीचे चुकचुकणे, घंटेची घनघन, हंसाचा कलरव, सापाचा फुटकार असे म्हणतात. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा.